अवघे 2 आठवडे उरले आहेत खरं तर नामांकनाला सुरुवात होण्यासाठी, तामिळनाडूमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. माझ्यासोबत आहेत मिस्टर टी.के. सलंगोवन. सर, सगळी तयारी आधीच सुरू आहे, पण प्रत्येक जागेवर कोण निवडणूक लढवणार आहे ही लढाई बरीच कठीण असणार आहे. नाही, आम्ही आमचे उमेदवार निवडू. आम्ही मतदारसंघाचा अभ्यास केलाय आणि आम्ही त्या उमेदवारांवर काम केलं आहे जे शक्यतो जिंकू शकतात. आणि मग आम्ही ती सर्व कामं करत आहोत. हो, खूप तुम्हाला माहित आहे वादविवाद आणि नाटक मी म्हणू का काँग्रेस सोबत झाल्यानंतर अखेरीस तुम्ही त्यांना तुमच्यासोबत चालण्यासाठी तयार केलं. पण तळागाळातील कार्यकर्ते एकमेकांना मतदान करू शकतील का? एकमेकांना पाठिंबा देऊ शकतील का? म्हणजे काँग्रेस द्रमुकसाठी आणि द्रमुक काँग्रेससाठी? नाही, द्रमुक कोणत्याही प्रत्येक मित्रपक्षासाठी काम करेल. आम्ही त्यांना सोडणार नाही, कारण त्यांना सोडल्यास त्याचा परिणाम फक्त आमच्यावरच होईल. हो, म्हणून आम्ही त्यांना सोडणार नाही. आणि काँग्रेस आणि DMK यांच्यात जे काही बोलले गेले ते काँग्रेस नेत्यांनी म्हटले नव्हते. TNGC अध्यक्ष किंवा AICC अध्यक्ष यापैकी कोणीही त्या सर्व गोष्टींबद्दल बोलले नाहीत. पक्षातले काही लोक याबद्दल बोलत होते. म्हणून आमचे कार्यकर्त्यांमध्ये अशी फूट आहे का की त्यांनी खरोखर काम केले पाहिजे? हो, त्या पक्षात आहेत, असू शकतात. म्हणजे त्या पक्षाला काँग्रेसला त्याची काळजी घ्यावी लागेल. पण ही तुमच्यासाठी सुद्धा चिंतेची बाब आहे. नाही, मला वाटतं की आम्ही आमच्या सर्व मित्रपक्षांसाठी काम करू, कारण विजय हे आमचं मुख्य ध्येय आहे. संपूर्ण आघाडी जिंकली पाहिजे. साधारणपणे केरळ, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू एकत्रच असतात. तो फरक पडलाय. म्हणून हो, तुम्ही यात काही वेगळा अर्थ काढत आहात की तुम्हाला फक्त फायदाच दिसत आहे? नाही. केरळ हे एक वेगळं प्रकरण आहे, कारण इथे आमच्यासोबत डावे पक्ष आणि काँग्रेस दोन्ही आहेत एकत्र. तिथे ते विरोधी पक्ष आहेत, त्यामुळे केरळ वेगळं आहे. पण पॉंडिचेरी आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. नाही, काही अडचण नाही. पॉंडिचेरीमध्ये सुद्धा काँग्रेसमधील काहीच लोक त्याबद्दल बोलत आहेत. पण आम्ही हा विलंब काही विश्लेषक असेही सुचवत आहेत की याचं कारण असं आहे की NDAला श्री यांना पटवण्याचा प्रयत्न करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे, विजय यांना आपल्या गटात सामील करून घेण्यासाठी. कदाचित ते प्रयत्न करत आहे, ते त्यांच्यावर दबाव टाकत आहे. बघा, एका पक्षाला आघाडीत घेण्याचे 2 मार्ग आहेत आणि भाजप साधारणपणे कोणता मार्ग अवलंबतो हे आम्हाला माहित आहे. तो वॉशिंग मशीनचा मार्ग आहे, म्हणून ते त्याच्यावर दबाव टाकत आहेत. बघूया. तर तो काल दिल्लीला गेला आणि बाहेर येऊन तिथल्या गर्दीला हात दाखवला. तो असं सांगायचा प्रयत्न करतोय का की मी अजूनही शूर आहे, भीतीने घाबरलेलो नाही? मला माहित नाही. बघूया कोणत्या प्रकारचा दबाव येतोय. बघूया. पण त्यामुळे या निवडणुकीची गणितं बदलतील जर DVK म्हणजे NDA एकत्र आले तर. हो, जो कोणी भाजपमध्ये जाईल तो हरेल. त्यात DMKचा समावेश असेल. आम्ही 2001 मध्ये हरलो होतो, कारण आम्ही भाजपमध्ये सामील झालो होतो. तुम्ही जाहीरनाम्याच्या बैठकांबद्दलही बोलत आहात, अर्थातच ज्या तुम्ही घेऊन येणार आहात. हो, आधीच तुमचं सरकार खूप 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 योजना देत आहे. तुम्ही आता नव्याने काय करू शकता? कारण तुम्ही जे केलं आहे इतर राज्यांनी त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केलाय. मग ते तुम्हाला माहितीये, महिलांच्या हातात रोख रक्कम देणं असो किंवा ही मोफत बस योजना असो, तुम्ही आता यात आणखी काय भर घालू शकता? म्हणजे आणि ते सुद्धा तुम्ही तुमच्या राज्याचा एक औद्योगिक राज्य, एक विकसित राज्य म्हणून खूप अभिमान बाळगत आहात. संसाधनांवर पडणारा ताण खूप मोठा असणार आहे. निश्चितच, कारण आम्ही आमच्या महसुलाच्या महसुलाच्या प्रमुख स्रोतापासून, व्यावसायिक करांपासून, GSTच्या माध्यमातून वंचित झालो आहोत. भाजपने ते लुटलं आहे, खिसा कापला आहे, मी म्हणू शकतो. तो स्रोत राज्याच्या महसुलाचा प्रमुख स्रोत, आणि आम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहावे लागते. आम्हाला आमच्या निधीच्या वाट्यासाठी त्यांच्याकडे भीक मागावी लागते आणि याचना करावी लागते. पण तरीही लोकांना गरज आहे, आम्ही लोकांपर्यंत जातो. आम्ही विविध संघटनांमध्ये जाऊन लोकांना भेटलो होतो आणि त्यांना आणखीन कशाची गरज आहे हे जाणून घेतले होते. म्हणून त्यावर आधारित आम्ही आमचा जाहीरनामा तयार करू. तामिळनाडूमधील मतदाराला प्रत्यक्षात लाडावले जात आहे का? आणि राजकीय पक्षांसाठी ही दुसरा मार्ग नाही का? अधिकाधिक, आणखी जास्त कोणताही खजिना किती भार पेलू शकतो? तुमचं बरोबर आहे, पण ती राज्य सरकारची भूमिका आहे. आम्ही जे करत आहोत ते शिक्षण, आरोग्य आणि महिला कल्याणासाठी आहे. नाहीतर आम्ही काहीच करत नाही आहोत. आणि ही 3 क्षेत्र गांभीर्याने घेतली पाहिजेत आणि त्यावर काम केलं पाहिजे, जेणेकरून राज्याला मदत होईल. इतके सारे आघाडीचे भागीदार सोबत आणणे हे तुमची चिंता किंवा तुम्ही घाबरत असलेली सत्ताविरोधी लाट दर्शवते का? कारण साहजिकच तुम्ही 5 वर्ष सत्तेत आहात, त्यामुळे ती थोडीफार असणारच. ते आमच्याकडे येत आहेत. गोष्ट अशी आहे की सर्व पक्ष आमच्याकडे येत आहेत, कारण त्यांना वाटतं की जर ते आमच्या आघाडीत असतील तर ते जिंकू शकतात. असं नाही की आम्ही आघाडीच्या शोधात आहोत. ते पक्ष आमच्याकडे येत आहेत.
म्हणजे तुम्ही आता या सगळ्या काय 24 आहे का आकडा आघाडीच्या भागीदारांसोबत आत्मविश्वासाने पुढे जात आहात? तोच आकडा आहे का? हो. 21 अधिक आम्ही म्हणतो 24 ही एक संख्या आहे, एकत्र काम करू शकते, केमिस्ट्री एकत्र काम करते. आणि यापैकी बहुतेक उमेदवार डीएमकेच्या चिन्हावरही निवडणूक लढवतील. मला तुम्हाला एक शेवटची गोष्ट विचारलीच पाहिजे. विजय आणि टीव्हीके बद्दल तुमचं मूल्यांकन काय आहे? ते एक नवीन उत्पादन आहेत. एक नवीन हो आम्ही खूप अभिनेते पाहिलेत. आम्ही वडिवेलूंना प्रचाराला जाताना आणि प्रचंड गर्दी जमवताना पाहिलं होतं, पण त्याचं मतामध्ये रूपांतर झालं नव्हतं. म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. आपण यावेळी सुद्धा आम्ही पाहू की काय होत आहे. बघा, आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आम्ही लोकांच्या भल्यासाठी सरकार चालवलं आहे. आम्ही चांगली कामगिरी केली आहे. पण विजय राजांच्या हक्कांसाठी भाजपसोबत लढत नाहीये. जीएसटी मधील योग्य वाट्यासाठी सुद्धा तो आवाज उठवत नाहीये. जर त्याला राज्यातील लोकांमध्ये रस असेल तर त्याने भारत सरकार विरुद्ध लढायला पाहिजे, जे तो करत नाहीये. लोक म्हणतात की त्याला तरुणांची मतं आणि महिलांची मतं मिळणार आहेत. त्यासाठी तुमच्याकडे काही विशिष्ट प्रतिरणनीती आहे का? नाही, ते आम्ही ठरवू. आमचे लोक मैदानात आहेत आणि आम्ही ते पाहून घेऊ. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की तरुणांची सर्व मतं आणि महिलांची मतं त्यालाच जातील. त्याच्या चाहत्यांची मतं त्याला जाती कदाचित जाऊ शकतील, तेवढंच. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. तर डीएमके अजूनही आपल्या जाहीरनाम्यावर ठाम आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते जाहीरनाम्यातही काहीतरी नवीन सादर करणार आहे आणि त्यांचा विश्वास आहे की 5 वर्ष सत्तेत असूनही त्यांची कामगिरीच त्यांना 4 मे रोजी तारून देईल.